नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका महान क्रांतिकारी देशभक्ताबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लोकमान्य टिळक 10 ओळी निबंध. लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडले होते. त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करून त्याद्वारे जनजागृती केली. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याची प्रथा सुरू केली. त्यांना इंग्रजांनी 1908 मध्ये मंडाले येथे 6 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळकांनी स्वदेशी व स्वराज्याच्या संकल्पनेचा प्रचार केला. टिळकांनी आपल्याला शिकवलं की आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी सतत संघर्ष करावा लागेल. त्यांच्या ह्या विचारामुळेच त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली. अशा या महान क्रांतिकारी देशभक्ताचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.